मुलं किती लवकर मोठे होतात ना हे कळतच नाही बघा. आता काय झालं, मी कामावर गेलते आणि काजू कतली आणली होती सोहमच्या पप्पाने. तर सोहमनं ना एकच होती म्हणून ती खाल्ली नाही, त्यानं ना माझ्यासाठी एक ठेवली आणि म्हणला की आई तू अर्धी खा आणि मी अर्धी खात. म्हणजे त्याने ह्या गोष्टीला पण माझ्यासाठी विचार केला. तर हेच असतात बरं का आपले संस्कार. तर नमस्कार सगळ्यांना, सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये. तर काजू कतली खाल्ल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की अरे आपण किती दिवस झालं हे नवीन पांघरायचं आणलेलं आहे, पण त्याला ना अजून यूजच केलं नाही. कारण ना हे जे आहेत ना पांघरायचे, जे फुटपाथवर लोक बसतात ना, मी त्यांच्याकडनं घेतलेलं आणि ना मी म्हणलं पहिला ना ह्याला पाण्यातून काढावं म्हणून यूज केलं नव्हतं इतक्या दिवस. तर म्हणलं आज पाणी येऊन गेलेलं होतं सकाळी, तर म्हणलं आज नाही ह्याचं काही झालं तरी ना काम झालंच पाहिजे, उद्घाटन झालंच पाहिजे ह्याचं. तर आता नवीन असल्यामुळं मी काय ह्याला निरम्याच्या पाण्यात भिजवलं नाही किंवा शॅम्पूच्या पाण्यात भिजवलं नाही, आपल्या साध्या पाण्यामध्ये भिजवलं. आणि नवीन असल्यामुळे ना हे पांघरायचं नाही, एवढं पाणी म्हणजे पीत होतं ना. तर आधी अर्ध्या बादलीमध्ये मी त्याला भिजवलं, तरीही ते सगळं पाणी त्याच्यात आटून गेलं. परत अजून छोट्या बादलीभर त्याच्यामध्ये पाणी टाकलं, तेही पाणी आटून गेलं. नंतर ना माझ्या लक्षात आलं की आई लहानपणी कशी बरं करायची, पांघरून बरं कशी धुवायची, ती गोष्ट आठवली आणि खटकून हसायला पण आलं. तर म्हणलं चला आता आपण ही करावं असं. तर ही ती पद्धत जी की पांघरून ना तुडवले जायचे आधी, घाण जे असतात ते. आणि माझं बघून सोहमलाही मग उत्साह आला की नाही आई मी पण करतो आणि माझा पण व्हिडिओ घे. तर हे असं असतं की मुलांना ना आपण ज्या गोष्टी शिकवतो चांगल्या वाईट, ते मुलांना लवकर कॅप्चर करतात. आता हे कामाच्या बाबतीत झालं, इतर कुठल्याही गोष्टीच्या मुलं आपल्या गोष्टी किंवा आपण जसं करतो तसं करायचा प्रयत्न करतात, असो तो वेगळा भाग आहे. तर त्यानंतर ना आता पाणी सगळं आठवून घेतलेलं पांघरून आणि तिथं ऊन येतच होतं म्हणून मी म्हणलं चला आता की नाही ह्याच्यातलं पाणी नितळायला ठेवावं. जेवढं होईल तेवढं मी हाताने सगळं पाणी पिळून काढलेलं. तर बऱ्यापैकी पाणी पांघरुणाच्या जे कोपरे असतात ना त्याच्यामध्ये शिल्लक होतं, तर ते पिळून घेतलं आणि